कुरुक्षेत्राचं ते शेवटचं सत्य. 18 दिवसांच्या भीषण युद्धानंतर कुरुक्षेत्र रणांगण न राहता स्मशान बनलं होतं. तुटलेल्या रथांमध्ये, मृतदेहांमध्ये आणि रक्ताने माखलेल्या मातीत मोडलेल्या मांडींसह दुर्योधन पडला होता. पराभव समोर असूनही त्याचा अहंकार अजून जिवंत होता. कृष्ण तिथे आले. दुर्योधन म्हणाला, कृष्णा, कपटाने मला हरवलंस. धर्मयुद्ध झालं असतं तर पांडव जिंकले नसते. कृष्ण शांतपणे म्हणाले, तुझा पराभव भीमाच्या गदेने नाही तर एका चुकीच्या निवडीमुळे झाला आहे. तो एक निर्णय जो इतिहास बदलू शकला असता. कृष्ण म्हणाले, तुझ्या सैन्यात असा एक योद्धा होता जो योग्य वेळी सेनापती झाला असता तर हे युद्ध 18 दिवसांचं नव्हतं तर एका प्रहारात संपलं असतं. पण तू हिऱ्याऐवजी दगड निवडलेस. अश्वत्थामा, ज्याला दुर्योधन समजू शकला नाही. दुर्योधन मैत्री आणि भावनांमध्ये इतका आंधळा झाला की तो कर्णावर विश्वास ठेवत राहिला, पण अश्वत्थाम्याकडे दुर्लक्ष करत राहिला, जो स्वतः शिवाचा अंशावतार होता. कृष्णांनी त्याच्या रणनीतिक चुका स्पष्ट केल्या. बाग, पहिला टप्पा, दिवस 1 ते 10. भीष्मांना सेनापती केलं, जे पांडवांवर प्रेम करत होते आणि त्यांना मारू इच्छित होते. मधला टप्पा, दिवस 11 ते 15. द्रोणाचार्यांना सेनापती केलं, जे शिष्यमोहात अडकले होते. शेवटचा टप्पा, दिवस 16 ते महाभूल. द्रोण पडल्यावर तुला अश्वत्थाम्याला सेनापती करायला हवं होतं. वडिलांच्या मृत्यूमुळे तो रुद्र झाला होता. पण तू काय केलंस? भावनेपोटी कर्णाला सेनापती केलंस. कर्ण शूर होता, पराक्रमी होता, पण मर्त्य होता. अश्वत्थामा अमर होता. 18व्या दिवसाची काळी रात्र. मृत्यूपूर्वी दुर्योधनाने शेवटी अश्वत्थाम्यालाच सेनापती केलं आणि त्याच रात्री अश्वत्थाम्याने पांडव छावणीत असा संहार केला जो 18 दिवसांच्या युद्धातही झाला नव्हता. सकाळी ही बातमी ऐकून दुर्योधनाच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू आले. जीवन व व्यवस्थापनाचा धडा. ती चिन्ह, संसाधनं असणं महत्त्वाचं नाही, योग्य माणसाला योग्य वेळी ओळखणं हेच खरं नेतृत्व आहे. आपणही अनेकदा भावना, पूर्वग्रह किंवा अहंकारामुळे आपल्या टीममधील सर्वात सक्षम अश्वत्थाम्याकडे दुर्लक्ष करतो आणि जेव्हा त्याची किंमत कळते तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जय श्रीकृष्ण.